गोराकुंभार सावतामाळी जनाबाई मुक्ताबाई अनेक संतांनी समाजाला प्रबोधन करण्याचे काम केलेलं आहे। आणि मग पवित्र पोथी भगवद्गीता संस्कृत समजी नावाची था मराठीमध्ये ज्ञानेश्वरीची लिहिली ज्ञानदेवानी ऐका संतवाणी जड हो ऐका संतवाणी असा संतवाणीचा संदेश घेऊन लोककलावंत घरोघर फिरतात। आणि लोककलावंत मग वासुदेव असेल, गोंधळी असेल, पोतराज असेल, नंदीवाला असेल, कोणी असेल, पण लोककलावंत काय संदेश देतात? आपली परंपरा आणि आपली संस्कृती। म्हणून संतांना सुद्धा या लोककलेचा मोह आवरला नाही। आज मी या संयोजकाच्या मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की महाराष्ट्रात कुठंच असा उपक्रम नाही। आम्ही तमासगीर असो, आम्ही शाहीर मंडळी असो, लोककलावंत असो, आला कला सादर केला, बिगर पैशाचा मेला, बिगर औषधाचा मेला, कुठंच काही त्याचं नाव येत नाही। पण संत मात्र टिकून आहेत, संतांची पुण्यतिथी आहे। खरं म्हणजे काय आहे, हे आमचं भाग्य आहे की सन्माननीय गुरुवर्य दत्ता माडिक अण्णा यांचा मला काही काळ सहवास मिळाला। मग तंबूच्या तमाशात असताना मिळाला, लालबागला थिएटर मध्ये असताना मिळाला, जवळून त्यांच्या संग राहता आलं, हे भाग्य मिळालं। आणि अशा या संयोजकांनी की लोककलावंतांची ही जी पुण्यतिथी म्हणा, कदो गजर म्हणा, लोककलावंत जगला पाहिजे, कला टिकली पाहिजे, हा संदेश या कार्यक्रमातून जातो। म्हणून संतांनी काय केलं की संतांना या लोककलेचा मोह आवरला नाही। म्हणून शांतीप्रभू एकनाथ महाराजांनी 320 भारुडं लिहिले। मग का म्हणून लिहिले? तर ते भारुडं याच्यासाठी लिहिले की समाजाला प्रबोधन व्हावं म्हणूनच। मग कोणतंही प्रबोधन असो, आज आमच्या तरुणांना आमची विनंती आहे की फक्त व्यसनापासून दूर राहा। व्यसनापासून दूर राहिले की बऱ्याच गोष्टी आपल्याला सफल मिळतात। आता आमच्याकडे झालं व्यसनापासून, तुम्हाला माहिती की काय होतं, दारू पेटर काय होतो, निशा येते, एवढंच होतं नाही, सत्यानाश किती होतो हे तुम्ही जवळून पाहिलेलं आहे। नाही, दारूबाई मानवी शरीर आज किडलेले पाहिले मी, रत्न चढित मुकुटातले रत्न पडलेले पाहिले मी, रस्त्यावर उघडे संसार आज पडलेले पाहिले मी, नवे लग्न मंडपातले लग्न मोडलेले पाहिले। आमच्याकडे झालं, तुमच्याकडे होणार नाही अशी अपेक्षा करतो। कारण दारूमुळे काय झालं, अरे शनिवारी पेटा रुबाब मोठा नवदेवला ठेवला, शनिवारी पेटा रुबाब मोठा नवदेवला ठेवला, त्याला तुझ्यामुळे उशीर झाला, दुसऱ्याचा नवरा केला, तुझ्यामुळे उशीर झाला, दुसऱ्याचा नवरा केला, शांतीप्रभू एकनाथ महाराजांनी लिहिलेलं भारूड आजही ताजा जमाना वाटतो। बऱ्याच वेळा तुम्ही टीव्हीवर ऐकलेलं आहे, कीर्तनामध्ये ऐकलेलं आहे, पण आज आपल्याला या संतांची परंपरा म्हणून हे भव्य या ठिकाणी सादर करायचं आहे। सादर करते शाहीर रामानंद उगले